गुरु विन न मिळे ज्ञान, ज्ञान विन न मिळे जगी सन्मान. जीवन भवसागर तराया, चला वंदू गुरु राया. खऱ्या आयुष्याची सुरुवात आपल्याला गुरु भेटल्यावरच तर होते. चला तर मग या गुरु पौर्णिमेचे योगशास्त्रातील महत्त्व आणि त्यामागचे शास्त्रीय कारण काय ते आज आपण थोडे जाणून घेऊया. चारही वेदांचे जे ज्ञाते होते अशा वेदव्यासांची ही जयंती. योगशास्त्रामध्ये जे आदियोगी म्हणजेच पहिले गुरु ते म्हणजे महादेव, ते जेव्हा समाधिस्थ होते तेव्हा काही जिज्ञासूंनी त्यांना ज्ञान मागितले. बऱ्याच दिवसानंतर तपश्चर्येतून जेव्हा महादेव बाहेर आले, त्यांनी डोळे उघडले तेव्हा उरले होते केवळ 7 जणच. त्यांनी त्या 7 जणांना हे ज्ञान दिले आणि त्यांनाच आपण म्हणतो सप्तर्षी. आणि याच दिवसापासून सुरू झाली ही ती गुरु शिष्य परंपरा. आषाढ महिन्यातला ही पहिली पौर्णिमा असते ती आपण गुरु पौर्णिमा म्हणून साजरी करतो. यामागे काही मग शास्त्रीय कारण आहे का हो? तर नक्कीच यामागे शास्त्रीय कारण देखील आहे. पौर्णिमेच्या दिवशी असतो तो पूर्णचंद्र. जर एवढ्या अथांग सागरावर भरती ओहोटीच्या रूपाने या चंद्राचा परिणाम होत असेल तर तो आपल्या शरीरावर होत नसेल का हो? तर नक्कीच होतो. आपले शरीर बनले आहे 70% जलमहाभूताने. त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी आपल्या भावनांवर आणि मनस्थितीवरही त्याचा परिणाम होत असतो. म्हणूनच या दिवशी आपल्या भावनिक संवेदना किंवा इमोशन्स अधिकच वाढलेल्या असतात. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरु या ग्रहाचा देखील चंद्रावर अधिक प्रभाव असतो आणि तो इनडायरेक्टली आपल्या शरीरावरही त्याचा प्रभाव होत असतो. गुरु हा ग्रह ज्ञान आणि अध्यात्माचं प्रतीक आहे आणि आपल्याला त्या अध्यात्माकडे, त्या आत्मज्ञानाकडे नेणारा कोण असतो तर तो म्हणजे आपला गुरु. म्हणूनच या दिवशी गुरुचे मार्गदर्शन आणि ज्ञान घेतले जाते. त्याचप्रमाणे चंद्राचा परिणाम आपल्या मेंदूमध्ये एक पिनियल नावाची ग्रंथी असते त्यावर देखील होतो. त्याद्वारे स्त्रवणारे मेलॅटॉनिन सारखे हॉर्मोन्स आणि आपली मेंटल हेल्थ इम्प्रूव्ह करण्याचे काम हे पौर्णिमेच्या दिवशी होत असते. ही ग्रंथी अधिक जास्त सक्रिय असते. मेलॅटॉनिन नावाचे जे हॉर्मोन आहे त्याचे प्रमाण थोडेसे कमी असते, त्यामुळे आपण त्या दिवशी अधिक सजग असतो. आणि हीच तर खरी वेळ आहे ध्यान, साधना आणि आत्मज्ञानासाठी प्रयत्न करण्याची. श्रीमद भागवत महापुराणाच्या 11व्या अध्यायामध्ये श्री गुरु दत्तांच्या 24 गुरूंचे वर्णन केले आहे. पंचमहाभूते, सूर्य, चंद्र, समुद्र, कबूतर, हत्ती, सर्प, बाण बनवणारा, कोळी, लहान मूल, कन्या आणि अगदी वैश्या देखील, अशा 24 जणांना त्यांनी गुरुस्थानी मानले आहे. या सगळ्याचा अर्थ काय हो? गुरु हा कोणत्याही रूपात असू शकतो. निसर्ग किंवा आपल्या आजूबाजूला कोणीही गुरुच्या रूपामध्ये आपल्या आयुष्यात येऊ शकतो. गरज आहे ती तुम्हाला सजग राहण्याची. हा दिवस आहे त्या गुरुस्थानी असलेल्या सगळ्या गोष्टी आणि असे सगळे व्यक्ती त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा. कारण की या संसाररूपी भवसागरात तारून नेण्यास मदत करतो आणि त्या आत्मज्ञानाकडे घेऊन जातो तोच तर आपला गुरु. धन्यवाद.